श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा हा अधिक महिना तुमच्या आयुष्यात या अवधूत संधी घेऊन आला आहे आणि ही संधी जर योग्य पद्धतीने साधली तर मन, घर, कुटुंब आणि जीवन या सगळ्यावर कृपा वर्षाव होऊ शकते. पण अनेकांना प्रश्न पडतो की अधिक महिन्यात नेमकं काय करायचं, कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं, कोणते व्रत घ्यायचे आणि कोणते नियम पाळायचे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या, स्पष्ट आणि मनाला भावेल अशा पद्धतीने समजून घेणार आहोत. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर अधिक महिन्यात नेमकं धर्मार्थ उपाय कसा करायचा हे तुम्हाला पूर्णपणे कळेल. म्हणून आजची ही माहिती फक्त ऐकायची नाही तर मनात साठवायची आहे. कारण अधिक महिना हा केवळ एक महिना नसतो, तर आध्यात्मिक उन्नतीसाठी सुंदर संधी असते. अधिक महिन्यात पुरुषोत्तम महिना असेही म्हटलं जातं. हा महिना श्री भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानला जातो. म्हणून या काळात केलेले जप, दान, पारायण, दान, उपास आणि सेवा यांचं महत्त्व खूप वाढतं. या महिन्यात मोठे मंगळ कार्य, लग्न, गृहप्रवेश, नवीन सुरुवात, व्यवसायाचा शुभारंभ अशा गोष्टी टाळण्याच्या परंपरा आहे. पण त्याचवेळी साधना, व्रत, जप, उपासना आणि धर्माचरण यांना विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच अधिक महिना हा बंदीचा नाही तर साधनेचा महिना मानला जातो. या महिन्यात सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे मन शुद्ध ठेवायचं. कारण कोणतेही व्रत, पारायण किंवा उपासना यशस्वी होण्यासाठी मनाची निर्मलता खूप गरजेची असते. अधिक महिन्यात काय करावं याची सुरुवात आपण पारायणापासून करूया. या महिन्यात श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री भगवद्गीता, पुरुषोत्तम महात्म्य व श्री भगवद्गीता, रामरक्षा, हरिपाठ, दत्त महात्म्य, गुरुचरित्र आणि विष्णू उपासनेशी संबंधित ग्रंथ यांचं पारायण अतिशय फलदायी मानलं जातं. जर तुम्ही रोज पूर्ण पारायण करू शकत नसाल तर कमीत कमी एक अध्यायाचा किंवा ठराविक श्लोकाचा नित्य वाचनसुद्धा खूप पुण्यदायी ठरतं. अनेक भक्त महिला अधिक महिन्यात श्री विष्णू सहस्रनाम वाचतात. काही जण श्री भगवद्गीतेचा एक अध्याय रोज वाचतात. काही जणी पुरुषोत्तम महत्त्वाचे वाचन करतात आणि काही भक्त गुरुचरित्रातले काही अध्याय, दत्तगुरूचे स्मरण, हरिपाठ, नामस्मरण यांना प्राधान्य देतात. इथे महत्त्वाचं काय आहे तर सातत्य. एक दिवस मोठं पारायण आणि उरलेलं दिवस काहीच नाही यापेक्षा रोज थोडं थोडं वाचन केलं तरी यांचा परिणाम खूप खोल असतो. अधिक महिन्यात पारायण करताना तोंडाने पाठ केवळ न म्हणता मनापासून श्रद्धाने आणि एकाग्रतेने वाचणं गरजेचं आहे. कारण अशा वेळी शब्दापेक्षा भावना जास्त पोहोचते. जर घरात लहान मुलं असतील तर त्यांना देखील नामस्मरण, स्तोत्रपाठन किंवा सोपी गीते शिकवता येतात. यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या वातावरणात सकारात्मकता येते. आणि व्रतबद्दल बोलूया. अधिक महिन्यात अनेक प्रकारची व्रत केली जाते. सर्वात प्रसिद्ध व्रत म्हणजे पुरुषोत्तम व्रत. हे व्रत संपूर्ण महिनाभर करता येते. काही भक्त तर गुरुवारी, काही सोमवारी असे दिवसातून एक वेळा उपवास करतात. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार आणि घराच्या परिस्थितीनुसार व्रत घ्यायचं असतं. कोणतेही व्रत हे शरीराला त्रास देण्यासाठी नसतं, तरी मन शुद्ध करण्यासाठी असतं. म्हणून एकदम कठोर उपवास करायलाच हवा असं नाही. जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळ, हार, दूध आणि सात्विक एक भुक्त किंवा आणि फक्त एक वेळा भोजन असा नियम ठेवता येतो. काही जणी या महिन्यात निष्काम व्रत घेतात. म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त श्री भगवान विष्णूच्या कृपेसाठी उपासना करतात. हे व्रत अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. काही ठिकाणी महिनाभर तुळशी पूजन आणि दीपदान, विष्णूपूजन, हरिपाठ
आणि दानधर्म आणि संध्याकाळी आरती करण्याची परंपरा असते. हे सगळं श्रद्धाने केलं तर घरात शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते. आता नियम आणि अटी काय आहे तेही अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. अधिक महिन्यात सर्वात पहिला नियम म्हणजे सात्विकता. या महिन्यात तामसिक अन्न टाळण्याचा प्रयत्न करा. मांसाहार, मद्य आणि तंबाखू, चुकीची भाषा, राग, वाद, अपशब्द, दुसऱ्याचा अपमान हे सगळं शक्य तितकं टाळावं. कारण व्रत फक्त पोटाने नाही तर वाणीने, मनाने आणि वागणुकीनेही पाळायचं असतं. दुसरा नियम म्हणजे ब्रह्मचर्य आणि संयम. विशेष साधना करताना मन व इंद्रिय यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचं असतं. तिसरा नियम म्हणजे दान. अधिक महिन्यात दानाला फार महत्त्व दिलं जातं. अन्नदान, वस्त्रदान, पाण्याची सोय व गरजूंना मदत, देवळात दीपदान, तुळशीला पाणी, अन्नकूट, ब्राह्मण भोजन किंवा आपल्या क्षमतेनुसार छोटंसं दानसुद्धा खूप फलदायी मानलं जातं. दान हे केवळ पैसा देणं नसतं तर आपुलकीने केलेली सेवा असते. चौथा नियम म्हणजे जप आणि ध्यान. या महिन्यात शक्य तितकं श्री भगवान विष्णूचं नामस्मरण आणि श्रीकृष्णाचं नाम, राम नाम, दत्त नाम किंवा तुमच्या इष्टदेवतेचे नाम घ्यावे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी थोडं ध्यान करून नामस्मरण केलं तर मन स्थिर राहते. पाचवा नियम म्हणजे अहंकार कमी करणे. अधिक महिन्यात मी किती मोठं व्रत केलं, मी किती पारायण केलं, मी किती दान दिलं असं गर्व नको. कारण अधिक महिन्याची खरी सुंदरता ही नम्रतेत आहे आणि नम्र भावनेने केलेली साधना सर्वात जास्त फलदायी ठरते. आता काही लोक विचारतात की अधिक महिन्यात नेमकं काय खावं, तर शक्यतो सात्विक, हलका आणि शुद्ध आहार घ्यावा. साधं अन्न, फळ, दूध, दही, तूप, कंदमुळे, साजूक आणि पवित्र भोजन हे योग्य मानलं जातं. आणि भूक बळी न देता शरीर स्वस्थ ठेवून व्रत पाळणं हे उत्तम मार्ग आहे. या महिन्यात सकाळी लवकर उठणे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे, देवपूजा करणे, तुळशीला जल अर्पण करणे, दिवा लावणे आणि स्तोत्र म्हणणे हे खूप शुभ मानलं जातं. जर संपूर्ण पूजा शक्य नसेल तरी मनापासून 2 मिनिटं देवापुढे बसणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण ईश्वर वेळेस लांबीपेक्षा भक्तीच्या खोलीकडे पाहतात. काही जणींनी वाटते की अधिक महिन्यात फक्त कठोर नियमच पाळायचं, पण तसं नाही आहे. हा महिना दंडपणाचा नाही, समर्पणाचा आहे. स्वतःवर प्रेम करून, आरोग्य सांभाळून, घरात शांतता ठेवून, भक्तिभाव वाढवत हा महिना साजरा करायचा असतो. ज्यांना पूर्ण महिनाभर व्रत शक्य नसेल त्यांनी किमान एकादशी, गुरुवार, सोमवार किंवा कोणतेही एक दिवस निवडून उपासना करावी. ज्यांना पूर्ण ग्रंथ पारायण शक्य नसेल त्यांनी ठराविक अध्याय रोज वाचावेत आणि ज्यांना काही शक्य नसेल त्यांनी फक्त नामस्मरण तरी अखंड ठेवावे. कारण एक छोटा प्रयत्नसुद्धा ईश्वराला प्रिय असतो. आता विशेष कोणते ग्रंथ वाचावेत याबाबत अजून थोडे स्पष्ट सांगते. श्री विष्णू सहस्रनाम हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. श्री भगवद्गीता व जीवनाला दिशा देणारी आहे. पुरुषोत्तम महात्म्य हे अधिक महिन्याचं आध्यात्मिक महत्त्व समजून देते. श्रीराम रक्षा, हरिपाठ, दत्तचरित्र, गुरुचरित्र, विष्णुपूजन, गीतापाठन आणि श्रीसूक्त यासारखी स्तोत्र ही भक्तिभावाने वाचता येतात. तुमच्या परंपरेनुसार, कुटुंब परंपरेनुसार आणि गुरुच्या मार्गदर्शनानुसार ग्रंथ निवडणे सर्वात योग्य ठरते. पारायण मोठेपण संकेत नसून श्रद्धेत असते. एका ओळीमध्ये संपूर्ण भक्ती असेल तर त्याचं महत्त्व खूप असतं. या महिन्यात घरात रोज एक दिवा लावा.
तुळशीसमोर बसून नामस्मरण करा. शक्य असेल तर गरजूंना अन्न, पाणी आणि फळ, वस्त्र किंवा औषधी देण्याची सवय लावा. कारण धर्म फक्त पूजा नाही, सेवा देखील आहे आणि सेवा हीच खरी उपासना आहे. ह्या महिन्यात रागाच्या प्रसंगी संयम ठेवा. कोणावरही कटू शब्द वापरू नका. घरात वाद वाढवू नका. मनात नकारात्मक विचार ठेवू नका आणि स्वतःलाही दोष देत बसू नका. कारण अधिक महिना स्वतःशी प्रेमानं वागायला शिकवतो. तुम्ही जितकं शांत राहाल तितकं मन एकाग्र होईल. तुम्ही जितकं नम्र व्हाल तितकी कृपा जवळ येईल आणि तुम्ही जितकं नियमित राहाल तितकं पारायण आणि व्रत यांचे फळ वाढेल. अनेक वेळा लोक विचारतात की अधिक महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश आणि नवीन व्यवसाय, नवीन वाहन खरेदी आणि नवीन घराची सुरुवात करावी का? परंपरेनुसार हे शुभ मानलं जातं. पण भक्तिसेवा, दान, जप, उपासना आणि आत्मचिंतन ही कामं अतिशय शुभ मानली जातात. म्हणून हा काळ थांबण्यासाठी नाही, पण आतून उन्नती करण्याचा आहे. शेवटी एवढेच सांगते की अधिक महिना आला आहे तर त्याचा उपाय फक्त चांगल्या गोष्टीसाठी करा. जितकं शक्य आहे तितकं विष्णू नाम घ्या. जितकं शक्य आहे तितकं पारायण करा. जितकं शक्य आहे तितकं दान करा. जितकं शक्य आहे तितकं मन शुद्ध ठेवा. कारण ईश्वराला मोठेपणा नव्हे तर भाव आवडतो. आणि या पुरुषोत्तम महिन्यात जर भाव, श्रद्धा आणि साधना या 3 गोष्टी एकत्र आल्या तर आयुष्य खूप सुंदर वळण घेऊ शकते. म्हणूनच अधिक महिना फक्त पाळायचा नाही तर जगायचा आहे. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.